उत्तुंग या नभावर फडके आज तिरंगा अमुचा. उत्तुंग या नभावर फडके आज तिरंगा अमुचा. स्वातंत्र्याच्या या सोहळ्याला थाट मांडला देशप्रेमाचा. स्वातंत्र्याच्या या सोहळ्याला थाट मांडला देशप्रेमाचा. मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला मंचावर मुख्य अतिथी असं भाषण करायचंय जे ऐकून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होईल. मग काळजी करू नका. मराठी शाळा तुमच्यासाठी घेऊन आली आहे 15 ऑगस्टचे सर्वात परिपक्व आणि कडक वैचारिक मुख्य अतिथी भाषण. PDF फक्त 99 रुपयामध्ये. हे आजपर्यंतचं सर्वात बेस्ट भाषण असणार आहे, कारण यामध्ये स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगण्यासोबतच आजच्या पिढीसमोर जे आव्हान आहे, परीक्षामधील पेपरफुटीचे संकट आणि AI चे वाढते आक्रमण, या सर्व ज्वलंत मुद्द्यांना कडक शेरोशायरी आणि प्रेरक कथांसह सलग जोडलेले आहे. हे रेडीमेड भाषण ऐन वेळचा तुमचा सगळा ताण आणि तासनतास लिहिण्याचा वेळ वाचून तुम्हाला स्टेजवर नंबर 1 वक्ता बनवेल. तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि मंचाचा मान वाढवण्यासाठी आत्ताच डिस्क्रिप्शन आणि पहिल्या कमेंट मधील लिंकवर क्लिक करा आणि ही कडक मास्टर PDF फक्त 99 मध्ये डाउनलोड करा आणि व्यासपीठ नक्कीच गाजवा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष मुख्य अतिथी भाषण. व्यासपीठावर उपस्थित आपल्या या नामांकित अग्रगण्य आणि संस्कारी संस्थेचे आदरणीय अध्यक्ष महोदय, ज्ञानदानाचा पवित्र यज्ञ अहोरात्र चालवणारे आपले माननीय प्राचार्य, वर्गात दररोज एक नवा भारत घडवणारे माझे सर्व आदरणीय शिक्षक आणि प्राध्यापक वृंद, आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे सुजान आणि जागरूक पालक वर्ग, आणि समोर बसलेल्या माझ्या देशाच्या भावी आधारस्तंभ असलेल्या, ज्यांच्या मनगटात आणि विचारामध्ये उद्याच्या महासत्तेचे स्वप्न दडलेले आहे, अशा माझ्या लाडक्या तरुण मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या अखंड भारताचा स्वातंत्र्य दिन. त्या मंगलमयी, पावन आणि ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. आज या विचारपीठावरून तुमच्याशी संवाद साधताना मला असे वाटते की आपण सर्वांनी मिळून आज स्वातंत्र्य या शब्दाचा केवळ उत्सव न साजरा करता त्याचा सखोल, वैचारिक आणि प्रगतीपर अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण ना विचारू कोणी कोणत्या जातीचा, ना धर्म येथे वेगळा ठरतो. जेव्हा अभिमानाने फडकतो तिरंगा, प्रत्येक भारतीय एक होऊन झुकतो. हा केवळ एक जयघोष नाही, तर हा या तिरंग्याच्या 3 रंगामध्ये आपल्या हजारो पूर्वजांचे रक्त, त्यांचे अथांग कष्ट, त्यांचे अश्रू आणि आपली महान संस्कृती दडलेली आहे. मित्रांनो, आज आपण ज्या स्वतंत्र हवेत मोकळा श्वास घेत आहोत, स्वतःचे मत मांडत आहोत आणि अभिमानाने फिरत आहोत, ते मिळवून देणे आणि त्यासाठी उभे राहणे इतके सोपे नव्हते. जेव्हा आपण इतिहासाच्या पानाकडे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की प्राचीन काळात किंवा 1947 पूर्वीच्या दिवसांमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ हा थेट परकीय गुलामगिरीतून आणि साखळदंडातून मुक्त होणे असा होता. मित्रांनो, या भाषणामध्ये नक्की काय आहे ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे. त्यामुळे 99 रुपयाचा PDF परचेज करण्याआधी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे की या भाषणामध्ये नक्की काय आहे. तर उशीर न करता हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि मला वाटतं 99 रुपयाचा PDF तुमचा वेळ नक्कीच वाचवणार आहे. चला पुढे भाषणाला सुरुवात करूया. त्या काळात स्वातंत्र्याचे महत्व होते कारण एका परकीय ब्रिटिश सत्तेने आपल्या हक्कावर, आपल्या जमिनीवर, आपल्या भाषेवर, आपल्या व्यवसायावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आत्मसन्मानावर ताबा मिळवला होता. त्या काळातील पूर्वजांना आणि क्रांतिकारकांना पारतंत्र्याचे अथांग चटके सोसावे लागत होते. स्वतःच्याच देशात गुलामासारखे लाचार होऊन मान खाली घालून जगावे लागत होते. 1857च्या पहिल्या बंडापासून 15 ऑगस्ट 1947च्या पहाटेपर्यंत आपल्या पूर्वजांनी अथांग संघर्ष केला. त्या 23 वर्षाच्या हुतात्मा भगतसिंगाचा विचार करा, ज्याने सुखाचे आयुष्य नाकारून हसत हसत फासावर जाणे मान्य केले. सुखदेव आणि राजगुरूंचा विचार करा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ते देशाची राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांनी आपल्या रक्ताचे पाणी करून, संपूर्ण आयुष्याची होळी करून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी ते राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या 1947च्या त्या ऐतिहासिक वर्षात स्वातंत्र्याचा सर्वात मोठा अर्थ होता स्वतःचे सरकार असणे, स्वतःची घटना असणे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता, पूर्वी स्वातंत्र्याचा अर्थ जिथे गुलामगिरीतून मुक्तता होती, तिथे आता स्वातंत्र्याचा अर्थ होता स्वतःचे सरकार असणे, स्वतःची घटना असणे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असणे. मित्रांनो, कालांतराने स्वातंत्र्याचा अर्थ बदलत गेला.
क्रांतीच्या ज्वालांनी पेटली ज्यांची छाती, त्या वीरांच्या रक्ताने पावन झाली ही माती. ही ओळ केवळ गाण्यासाठी किंवा टाळ्या वाजवण्यासाठी नाही, तर त्या काळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि देशाची अस्मिता वाचवण्यासाठी हजारो जणांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा तो जिवंत इतिहास आहे. परंतु जसा काळ बदलत गेला, दशके उलटत गेली आणि आज आपण जेव्हा 2026 मध्ये उभे आहोत, तेव्हा स्वातंत्र्याचा तो जुना अर्थ, त्या काळाच्या समस्या पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. आपण आता आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाकडे म्हणजेच 2047 कडे अतिशय वेगाने वाटचाल करत आहोत. आजच्या या बदलत्या आणि आधुनिक युगात स्वातंत्र्याची व्याख्या केवळ ब्रिटिश साखळदंड तोडण्यापुरती मर्यादित राहिली नाही, कारण आज आपल्या हातापायात ब्रिटिशाची लोखंडी साखळी नसले तरी आपल्या डोक्यावर, मनावर, बुद्धीवर, विचारांवर न दिसणारे ते अनेक अदृश्य साखळदंड तयार झाले आहेत. आज स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे वैचारिक स्वातंत्र्य, तांत्रिक गुलामगिरीतून मुक्ती, आर्थिक स्वावलंबन, स्वतःच्या नैतिक मूल्यांचे जतन आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर पडणे. जसजशी वर्षे बदलत गेली तसतशी आपल्या देशासमोरील आव्हाने आणि समस्या देखील बदलत गेल्या आहेत. पूर्वीचा लढा सीमेवर किंवा उघडपणे रस्त्यावर ब्रिटिश सैनिकांशी होता, पण आजचा लढा हा आपल्याच समाजातील, आपल्याच मनातील आणि आपल्याच व्यवस्थेतील छुप्या शत्रूंशी आहे. आजची सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या जी समोर बसलेल्या तुमच्यासारख्या प्रामाणिक, निष्पाप आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना थेट भेडसावत आहे आणि ज्याचा आपण दररोज समाजात अनुभव घेत आहोत, ती म्हणजे भ्रष्टाचार आणि शिक्षण क्षेत्रातील विविध परीक्षांमधील पेपरफुटीचे महासंकट. विचार करा, एक कष्टकरी गरीब शेतकरी बाप किंवा मजूर आई आपल्या मुलाला किंवा मुलीला शहरात शिकवण्यासाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात, रक्ताचे पाणी करतात, सावकाराकडून डोक्यावर कर्ज काढतात, विद्यार्थी रात्रदिवस अभ्यास करतात, लायब्ररीमध्ये तासन तास बसून डोळ्यात तेल घालून वर्षभर अत्यंत प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात. पण ज्यावेळी ते अतिशय आशेने परीक्षेला बसतात किंवा निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात, तेव्हा अचानक टीव्हीवर आणि सोशल मीडियावर बातमी येते की क्वेश्चन पेपर लीक झाला आहे आणि संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मित्रांनो, मला सांगा, हे केवळ एका कागदाचे फुटणे आहे काय? नाही, हे त्या प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे, स्वप्नांचे, त्यांच्या तरुण वयाचे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे खून करण्यासारखे आहे. हा भ्रष्टाचार आपल्या देशातील तरुणांचा या व्यवस्थेवरील आणि संपूर्ण लोकशाहीवरील विश्वास उडवून लावत आहे. अन्यायाविरुद्ध लढणे हीच खरी देशभक्ती आहे, हे आपण ऐकलेलंच आहे. हा आपल्या पूर्वजांचा संदेश सुद्धा आहे. आज आपण विसरतोय का? हा प्रश्न आज आपल्याला स्वतःला विचारण्यासाठी वेळ आलेली आहे. जर लाखो रुपये देऊन पेपर विकत घेणारे, भ्रष्टाचार करणारे लोक पुढे जाऊन मोठे अधिकार बनणारे असतील, तर सामान्य माणसाला आणि गरीब शेतकऱ्याला न्याय कसा मिळणार? जोपर्यंत आपण गुणवत्तेचा आदर करत नाही, जोपर्यंत ही पेपरफुटीची आणि भ्रष्टाचाराची कीड पण एका तरुण पिढीच्या ताकदीने मुळासकट उपटून टाकत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला खऱ्या अर्थाने स्वतंत्र राष्ट्र म्हणू शकत नाही. या संदर्भात मला तुम्हाला एक वास्तविक, हृदयस्पर्शी आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट सांगावीशी वाटते, जी आपल्याला सर्वांचे डोळे उघडेल आणि आपल्या मनात एक नवा विचार रुजवेल. हा प्रसंग आहे महाराष्ट्रातील एका अत्यंत गरीब घरातील मुलाचा, ज्याचे वडील शेतात मजुरी करायचे, आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची. त्या मुलाने रात्रदिवस एक करून मोठ्या सरकारी नोकरीची स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. घरात वीज नसल्याने तो मुलगा दररोज रात्री रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा. जेव्हा त्याने परीक्षा दिली, तेव्हा त्याला विश्वास होता की तो यशस्वी होणार. पण परीक्षा संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी बातमी आली की पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे. तो मुलगा पूर्णपणे खचून गेला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने लायब्ररीमधील पुस्तके बाजूला ठेवली आणि तो रडत रडत घरात बसला. त्याच्या वडिलांनी त्याच्या हाताला मजुरी करून फोड आले होते. त्यांनी आपल्या मुलाचे अश्रू पुसले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून एक अतिशय मोलाचे वाक्य त्या बाळाला सांगितले. वडील म्हणाले, बाळा, ज्यांनी पैशाच्या जोरावर पेपर चोरला त्यांनी केवळ कागदावरील प्रश्न चोरले आहेत, पण तुझ्या डोक्यातील ज्ञान नाही. तुझी बुद्धी, तुझ्या हातातील कष्ट ते कधीच चोरू शकत नाहीत. पुन्हा उभा राहा, पुन्हा अभ्यास कर. त्या मुलाने हार मानली नाही. त्याने पुढच्याच वर्षी दुप्पट ताकदीने, जिद्दीने अभ्यास केला आणि जेव्हा नवीन परीक्षा दिली, तेव्हा तो मुलगा संपूर्ण राज्यात पहिला आला. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की व्यवस्था कितीही भ्रष्ट असली तरी प्रामाणिकपणे आणि कष्टाचे पारडे नेहमी जड असते. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचारासमोर गुडघे टेकण्यास नकार देता, तीच खरी स्वातंत्र्याची ताकद असते. याच भ्रष्टाचारासोबत आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवीन आणि अत्यंत आधुनिक महासंकट आपल्या दारावर येऊन ठेपले आहे. ते म्हणजेच AI आणि डिजिटल जगाचे वाढते आक्रमण. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपल्या प्रगतीसाठी अत्यंत गरजेचे आहे, यात शंकाच नाही.
पण आज काय घडत आहे? आजचा तरुण तंत्रज्ञानाचा मालक किंवा हुशार वापरकर्ता बनण्याऐवजी स्वतःच त्या तंत्रज्ञानाचा, मोबाईल स्क्रीनचा आणि सोशल मीडिया अल्गोरिदमचा गुलाम बनत चालला आहे. आज एआय तंत्रज्ञानामुळे माणसाची स्वतःची विचार करण्याची क्षमता, गणित सोडवण्याची ताकद, निबंध लिहिण्याची कला आणि नवीन शोधण्याची नैसर्गिक ताकद ही यंत्राच्या हातात जात आहे. सोशल मीडियावरील खोट्या बातम्या, सायबर गुन्हेगारी, ऑनलाईनचे गेमिंग आणि जुगाराचे व्यसन आणि डीप फेक यासारख्या गोष्टींमुळे आपली तरुण पिढी मानसिकदृष्ट्या कमकुवत आणि चिडचिडी होत आहे. विचार करा, जर एका स्क्रीनच्या समोर तासनतास बसून आपला तरुण स्वतःची विवेकबुद्धी, स्वतःचे आरोग्य, मौल्यवान वेळ गमावून बसत असेल, तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र कसे होणार? कारण स्वार्थापलीकडे जाऊन जे समाज जपतात तेच खरे मानवतेचे दीप ठरतात. ते सांगताना आपल्याला तंत्रज्ञानाच्या या नवा आभासी डिजिटल आणि मानसिक गुलामगिरीतून आपल्या तरुण पिढीला बाहेर काढावे लागेल. मला येथे भारताचे थोर सुपुत्र, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील एक सुंदर आणि राष्ट्रीय भावना जागृत करणारा प्रसंग आठवतो. जेव्हा डॉक्टर कलाम राष्ट्रपती होते, तेव्हा एका विद्यापीठातील दीक्षांत समारंभात एक तरुण विद्यार्थ्याने त्यांना उभे राहून एक प्रश्न विचारला. सर, आजच्या या डिजिटल, आधुनिक आणि धावपळीच्या युगात मी सीमेवर न राहता माझ्या घरात बसून देशाची सेवा कशी करू शकतो? तेव्हा कलाम साहेबांनी मंचावरून हसून अतिशय मोलाचे उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या तरुण मित्रा, तुम्हाला देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर जाऊन बंदूक हातात घेण्याची किंवा युद्ध लढण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी आमचे सैनिक सज्ज आहेत. तुम्ही जर एक विद्यार्थी आहात, तर तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण प्रामाणिकपणे करणे, निष्ठेने करणे, उत्कृष्टतेने करणे हीच तुमच्या आजच्या काळातील सर्वात मोठी देशभक्ती आहे. जेव्हा तुम्ही वर्गात एखादी गोष्ट शिकता, तेव्हा ती केवळ स्वतःच्या फायद्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी शिकू नका किंवा करू नका, तर ती गोष्ट समाज आणि आपला देश पुढे नेण्यासाठी शिका. कलाम साहेबांचा हा संदेश आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक दीपस्तंभ आहे. अप टू डेट बनण्याचा खरा अर्थ आधुनिक युगात असा आहे की आपण स्वतःची वैचारिक क्षमता मजबूत केली पाहिजे आणि नवीन तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरील अफवांची, खोट्या रील्सची आणि एआयने दिलेल्या रेडीमेड उत्तराची स्वतःच्या बुद्धीने तपासणी कराल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल. तंत्रज्ञानाचा तुमचा गुलाम बन तंत्रज्ञानाला तुमचा गुलाम बनवा. तुम्ही तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका. शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींना आणि पेपरफुटीला घाबरून न जाता अधिक आधुनिक पद्धतीने, ताकदीने, जिद्दीने ज्ञानाचा संचय करा. कारण चोरीने मिळालेले यश कधीच टिकत नाही. पण कष्टाने मिळवलेले ज्ञान आणि प्रामाणिकपणा चारित्र्य संपूर्ण आयुष्य उजळून टाक. मला अजून एक ऐतिहासिक प्रसंग आठवतो, जो देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. अजून एक ऐतिहासिक प्रसंग आठवतो, जो देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. ज्यावेळी स्वामी विवेकानंद अमेरिकेतून भारतात परत येत होते, तेव्हा एका जहाजावर त्यांना काही परदेशी लोकांनी विचारले, स्वामीजी, तुम्ही 4 वर्षे जगातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक देशामध्ये राहिलात. तुम्ही पुन्हा तुमच्या गरीब आणि विकसनशील भारतात जात आहात. तुम्हाला कसे वाटत आहे? तेव्हा स्वामी विवेकानंदांनी डोळ्यात अश्रू आणून सांगितले, मी जेव्हा भारतातून निघालो होतो, मला फक्त तेव्हा माझ्या भारतभूमीवर प्रेम होते. पण 4 वर्ष जगाची प्रगती पाहिल्यानंतर मला जाणीव झाली आहे की माझ्या देशातील प्रत्येक धुळीचा कण, प्रत्येक रस्ता, प्रत्येक माणूस माझ्यासाठी देव आहे. माझ्या देशाची सेवा करणे हेच माझे जीवन आहे. विचार करा मित्रांनो, ही भावना आज आपल्या मनात आहे का? विशेषतः आज समोर बसलेल्या माझ्या बालमित्रांना मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुमचे वय हे संपूर्ण भविष्य ठरवणारे वय आहे. पण आज तुमच्या वयोगटातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढलेला स्क्रीन टाइम. सोशल मीडियाची रील्स आणि ऑनलाईन गेम्सचे आकर्षण, मोबाईलच्या छोट्या स्क्रीनमध्ये तासनतास हरवून जाणे, रील्सच्या मोहात स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवणे आणि अभ्यासावरून लक्ष विचलित होणे. हा तुमच्या वयातील सर्वात मोठा आव्हानात्मक मुद्दा बनला आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही मोबाईलच्या या डिजिटल साखळदंडातून स्वतःला मुक्त करत नाही, तोपर्यंत तुम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ कधी समजणारच नाही. पूर्वी स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता, त्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे हक्क, नियम, अधिकार आणि आता सध्या स्वातंत्र्य म्हणजे स्क्रीन टाइम पासून मुक्तता. या वयात तुमची पुस्तके, तुमचे वर्ग आणि तुमचे पाठांतर हा तुमचा खरा कणा आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल स्क्रीन टाइम कमी करून मैदानावर खेळायला जाल आणि पुस्तकामध्ये स्वतःला झोकून द्याल, तेव्हाच तुमची बुद्धी आणि तुमचे शरीर बलशाली होईल. तुमच्यासाठी अभ्यासातील एकाग्रता ही आजच्या काळातील सर्वात मोठी देशभक्ती आहे आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची व्याख्या सुद्धा आहे. आज या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर उभे असताना समोर बसलेल्या माझ्या लाडक्या तरुण विद्यार्थ्यांनो,
तुमच्यावर या देशाचे भविष्य अवलंबून आहे. कारण डोळ्यात स्वप्न उद्याचे आणि हातात देशाची दोरी, तुम्हीच आहात भारताचे भाग्यविधाते खरी. ही ओळ नेहमी आपल्या मनात जिवंत ठेवा. देशभक्ती म्हणजे केवळ भारत माता की जय म्हणणे नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनात देशाची काळजी घेणे होय. जेव्हा तुम्ही रस्त्यावर कचरा टाकणार नाही आणि स्वच्छतेचे नियम पाळाल, ती देशभक्ती आहे. जेव्हा तुम्ही पाण्याचा आणि विजेचा अपव्यय टाळाल, ती देशभक्ती आहे. जेव्हा तुम्ही महिलांचा, माता भगिनींचा आणि आपल्या शिक्षकांचा आदर कराल, ती सुद्धा देशभक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही सायबर जगातील फसवणुकीला स्वतःला वाचवून देशाच्या आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी कोडिंग, विज्ञान आणि प्रगत शेती आणि नवनिर्मितीचा वापर कराल, तेव्हाच आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला खरा अर्थ प्राप्त होईल. आज स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त वर्षातून एकदा 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणे, भाषण ऐकणे, मिठाई खाऊन घरी जाण्याचा दिवस नाही, तर आपण सर्वांनी मिळून या देशातून भ्रष्टाचार, पेपरफुटी, अंमली पदार्थाचे व्यसन आणि मानसिक गुलामगिरी नष्ट करण्याचा एक कडक संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या कष्टाने, अभ्यासाने, प्रामाणिकपणाने आणि उच्च विचारांनी या भारताला पुन्हा एकदा जगातील नंबर 1 देश बनवूया. हाच आपल्या पूर्वजांना, सीमेवरील सैनिकांना आणि क्रांतीवीरांना दिलेला खरा आणि सर्वोच्च मानाचा मुजरा असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जातीपातीचे कुंपण तोडू, एकतेचा सूर आळवूया, हाती हात घेऊन साऱ्या भारत देश घडवूया, भारत देश घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मित्रांनो, हे भाषण एक मुख्य वक्ता, मुख्य अतिथी म्हणून तुमच्या समोरच्या विद्यार्थ्यांना आणि समोरच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आजच्या काळाला शोभेल असे नंबर 1 स्क्रिप्ट आहे आणि नक्कीच आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि PDF डाउनलोड करायला विसरू नका.